कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता कामिनीचा खरा चेहरा कमळीच्या समोर येणार आहे. आत्तापर्यंत कामिनीने सगळ्यांवरती खूपच जास्त छुपे वार केले, पण आता कमळीचा शोध संपणार आहे. कारण तिच्या आईवरती गोळी झाडण्याचा प्रयत्न ज्या व्यक्तीने केलेला असतो आणि ती गोळी सरूला लागलेली असते, त्या माणसाला सुपारी देणारी व्यक्ती कामिनी असल्याचं सत्य कमळीला समजणार असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये गुंडांकडून इथे आता सरूच्या FIRची कॉपी पैसे देऊन घेणाऱ्या कामिनीला कमळीने रंगेहात पकडलेलं असतं आणि त्यामुळे कमळीला समजलेलं असतं की तिच्या आईची अवस्था आता सध्या जी काही आहे त्याला जबाबदार कामिनी आहे आणि त्यामुळे आमच्या जीवावरती उठलेली व्यक्ती कामिनी असल्याचं तिला समजताच तिने आता कामिनीचा जाऊन गळा पकडलेला असतो, तिचं थोबाड फोडलेलं असतं. कारण तिच्या आजच्या परिस्थितीला फक्त आणि फक्त कामिनी जबाबदार असते. कमळी आणि सरूच्या रागापोटी कामिनीने हा सगळा प्रयत्न, हा सगळा घाट घातलेला आहे, ही गोष्ट तिला समजलेली असते आणि म्हणून इथे कमळीने आपला हिसका तिला पुन्हा एकदा दाखवलेला असतो. तिच्या झिंज्या उपटत आपल्या आईच्या परिस्थितीचा तिच्याकडून आता बदला घेतलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळीने जॉब स्वीकारलेला असतो. तिला जॉबची खूप गरज असते. तेव्हा कबड्डी शिकवण्यासाठी तिने आता कोचिंग क्लासेस हे सुरू केलेले असतात, ती जॉईन झालेली असते. त्यामुळे तिला चांगले पैसे मिळालेले असतात ॲडव्हान्समध्ये. त्याच्यामध्ये तिने एक खोली बघितलेली असते. तिथे ती आपल्या आईला आणि निंगीला घेऊन त्यांची काळजी घेणार असते. ही गोष्ट ऋषीला थोडी उशिरा कळते. तेव्हा ऋषीला राग आलेला असतो. तो म्हणतो, कमळी, हे बॅग वगैरे पॅक करतेस, कुठे चालली आहेस तू? ती म्हणते की बंड्याच्या ओळखीने एक खोली मिळाली, आम्ही आता तिथे शिफ्ट होतो आहे. ऋषी म्हणतो, ही गोष्ट तुला मला सांगावीशी वाटली नाही? ती म्हणते, ऋषी सर, मी तुम्हाला सांगणारच होते. तो म्हणतो, कधी? निघून गेल्यानंतर? ती म्हणते, असं नाही आहे ऋषी सर, मी आता पॅकिंग वगैरे करून तुम्हाला सांगणारच होते. तेव्हा ऋषी म्हणतो, नाही नाही ठीक आहे, आता तू अशीच वागशील ना, तुलासुद्धा माझ्याशी नीट बोलायचं नाही आहे. तेव्हा ती म्हणते, असं नाही आहे, माझ्यामुळे आधीच तुम्हाला खूप त्रास झाला आहे, मला अजून त्रास नाही द्यायचा, म्हणून मी इथून चालले. तो म्हणतो, मी जे काही केलं ते त्रासापोटी नाही केलं, ते मी सगळं तुझ्यावरच्या प्रेमापोटी केलं आहे. त्यामुळे तेवढं तरी तू मला आत्तापर्यंत समजून घ्यायला हवी होतीस. तेव्हा कमळी ऋषीची माफी मागते, कान पकडून त्याला ती सॉरी म्हणते आणि मला जावं लागेल असं सुद्धा म्हणते. त्यानंतर ऋषी म्हणतो, बरं बरं ठीक आहे, पण निदान आता मी सोडायला तरी येऊ शकतो ना, आणि तू कुठे रूम घेतलीस ते पण मला बघायचं आहे. त्यानंतर ऋषी कमळी, निंगी आणि सरू यांना सोडायला चाळीच्या घरापर्यंत जातो. ते घर बघितल्यानंतर ऋषी म्हणत असतो, कमळी, अगं काय आहे? अगं हे घर किती छोटं आहे, तू कशी राहणार आहेस इथे? कमळी म्हणते, सर, ते घर माझ्यासाठी छोटं नाही आहे, माझ्यासाठी ते मोठंच घर आहे आणि हे बघा मी करेन मॅनेज. मला फक्त तिथे आता माझ्या आईची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे. तेव्हा ऋषी म्हणतो, बरं ठीक आहे, काहीही लागलं तरी मला लगेच कॉल करायचा. तेव्हा कमळी म्हणते, ठीक आहे. आणि मग इथे सरू म्हणते की तुम्ही मला कुठे घेऊन आलात, ही कुठली जागा आहे? तेव्हा कमळी म्हणते की हे बघा, तुम्हाला गावाला जायचं आहे ना, मग त्याआधी तुम्हाला बरं व्हावं लागेल. आणि कमळीची काळजी घ्यायला आबा आहेत ना, पण तुम्हाला बरं व्हायला नको का? डॉक्टरांनी काय सांगितलं आहे? तुम्हाला आराम करायला सांगितलं आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला बरं व्हायला सांगितलं आहे. त्यामुळे आधी तुम्ही बरे व्हा, नंतर आपण गावाकडे जाऊच, नाही का? ती म्हणते, बरं बरं ठीक आहे, पण नंतर घेऊन जायचं मला माझ्या घरी. ती म्हणते, हो काकी, आम्ही तुम्हाला घेऊनच जाणार आहोत. आता हे आपलं घर आहे की नाही, इथे तुम्हाला कुणी काही बोलणार नाही, तुमच्याकडे कुणीही रागाने बघणार नाही. ती म्हणते, बरं बरं ठीक आहे. आणि त्यानंतर इथे कमळीने आपलं ते छोटंसं घर व्यवस्थित लावलेलं असतं. बंड्याने सुद्धा त्याला शक्य होईल तेवढी मदत केलेली असते. आणि मग निंगी, कमळी आणि सरू या तिघीजणी तिथे राहायला सुरुवात करतात. तेव्हा राजन काकांनी कमळीला सांगितलेलं असतं की कमळे,
अगं बाबांचं औषध संपले, ते तेल तू सांगणार आहेस ना आणायला? ती म्हणते हो हो, मी निरोप दिलाय, उद्यापर्यंत तेल येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. तेव्हा राजन काका म्हणतात, कमळी तू येऊन बाबांना स्वतःच्याच हाताने तेल लावून देशील का गं? त्यांना बरं वाटतं गं तुझ्या हाताने तेल लावल्यानंतर. तेव्हा कमळी म्हणते, अहो राजन काका बस का, अहो मी स्वतः येणार आहे बाबांना ते तेल लावायला, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तेव्हा इथे कमळी घरी जाते आणि रात्रभर आता अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा निंगी उठते आणि म्हणते, अगं हे कमळे हे काय, अगं किती वेळ झाला तू अभ्यास करत बसलीस, अगं सकाळी आपल्याला कॉलेजला पण जायचं आहे, घरातली कामं उरकायची आहेत, अगं आराम कर. तेव्हा ती म्हणते, नाही निंगे, मला नाही वाटत आता मी रोज कॉलेजला येऊ शकेन, माझा कॉलेजमध्ये आता रोज अभ्यास होईल असं नाही वाटत मला. हे बघ तू नोट्स कंप्लीट करत जा, घरी मी पूर्ण अभ्यास करत जाईन, तेव्हा तुला रोज कॉलेजला जावं लागणार आहे. आणि हे बघ तसं बी आता मी मुलांना कबड्डी शिकवायला जाणार आहे, ती कोचिंग मी जॉईन केली आहे तुला माहिती आहे ना, त्यामुळे मला तिथे जावं लागणार आहे, तिथे मला वेळ द्यावा लागणार आहे. त्यामुळे तिथे जाऊन जे मला पैसे मिळतील ना त्याच्यातून मला माझ्या आईची ट्रीटमेंट करायची आहे, तिला बरं करायचं आहे मला. त्यामुळे मला रोज काही कॉलेजला येता येणार नाही, पण जेव्हा जेव्हा मला शक्य होईल तेव्हा तेव्हा मी नक्की येईन, मी कॉलेजला पण येईन आणि माझा सगळा अभ्याससुद्धा मी कव्हर करेन. हां पण रात्री मला जास्त वेळ अभ्यास करावा लागणार आहे. तेव्हा इथे कमळी आता किती मेहनत करते हे बघून निंगीच्या डोळ्यात तर पाणीच येतं. त्यानंतर सकाळची सगळी कामं आवरून इथे आता आईचा नाश्ता वगैरे तयार करून तिला तो देऊन, तिच्या गोळ्या औषधं देऊन तिला आता कमळी आराम करायला सांगते. तिला आराम करायला सांगितल्यानंतर कमळी निघून आता आजोबांकडे येते तेल घेऊन, तेलसुद्धा पोचलेलं असतं. तेव्हा ती तेल घेऊन येते आणि म्हणते, आजोबा हे बघा तुमचं तेल आलेलं आहे, मी स्वतःच्या हाताने तुम्हाला लावून देणार आहे. ते आजोबांच्या पायाला हाताला स्वतः तेल लावून देते. तेव्हा राजन काका म्हणतात, कमळे आजोबांना आता बघ लवकर बरं वाटेल. ती म्हणते भय वाटणारच. आणि तेव्हा कमळी जायला निघालेली असते आणि तेवढ्यातच इथे आता कामिनीचं आणि त्याचबरोबर रागिणीचं बोलणं कमळीच्या कानावरती पडतं. कारण कामिनी त्या गुंडाला फोन करून सांगते, ज्याने कामिनीला सांगितलेलं असतं की ती सरूची डेथ बॉडी सापडलेली नाही आहे. एका पोलिसाला मी मॅनेज केलं होतं, त्याने मला सांगितलं की जी डेथ बॉडी आपल्याला नदीमध्ये सापडले ती एका दुसऱ्याच बाईची होती आणि तिचं वयसुद्धा जास्त होतं आणि इथे सरूची डेथ बॉडी अजूनपर्यंत सापडलेली नाही आहे. तेव्हा कामिनी म्हणते, अच्छा म्हणजे ज्याची मला भीती होती तेच घडलं, मग त्या सरूची डेथ बॉडी अजून कशी नाही सापडले? तो म्हणतो, मॅडम अहो नदीच्या प्रवाहाने वाहून गेले असेल. बरं मी काय म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, मी माहिती काढतो. कामिनी म्हणते, नाही नाही, तू मला एक काम कर, त्या सरूच्या FIRची एक कॉपी मला पाठवून दे, लवकरात लवकर मला कॉपी पाठवून दे. तेव्हा इथे आता फोनवरचं बोलणं हे कमळीने ऐकलेलं असतं. FIRची कॉपी कामिनी आजी कुणाची मागून घेत आहेत असा प्रश्न तिला पडलेला असतो. ते म्हणते, काहीही झालं तरी माझी आई जिवंत आहे हे कुणालाही कळता कामा नये, ह्या बाईला तर मुळीच नाही, हिच्यावर तर माझा काडीचा विश्वास नाही आहे. तेव्हा ती म्हणते, कामिनी आजी, अहो कडू आजी, कुणाबद्दल बोलताय, कुणाच्या FIRची कॉपी हवी आहे तुम्हाला? तेव्हा कामिनी म्हणते, तू गप्प बस, तुला काय करायचं आहे गं, देणं घेणं ठेवू नकोस माझ्याशी, कळलं ना, तुझा काही संबंध आहे का माझ्याशी आणि माझ्या कामांशी, चल जा इथून, तुझं काम झालं असेल तर. तेव्हा कमळी म्हणते, नाही मी जातेच आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पुन्हा जर माझ्या कुटुंबाला त्रास देण्याचा प्रयत्न केलात तर ह्या कमळीपेक्षा वाईट दुसरं कुणीही नसेल. हे सगळी माझी माणसं आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही. त्यानंतर इथे तो गुंड माणूस आता FIRची कॉपी मिळवतो, पण ती कॉपी घेऊन आता तो स्वतः येतो, कारण कामिनीने त्याला आता एक महत्त्वाचं काम सांगितलेलं असतं. तेव्हा ती म्हणते की FIRची कॉपी मिळव आणि लवकरात लवकर इकडे ये. तेव्हा तो स्वतः ती कॉपी घेऊन आलेला असतो आणि त्यानंतर इथे आता कामिनीला तो एका ठिकाणी भेटतो. तेव्हा प्रेक्षकांनो, कमळी आपल्या कामाच्या दिशेने कोचिंग क्लासेसवरून आता निघून आलेली असते आणि ती रस्त्याने येत असताना तिला कामिनी एका गाडीजवळ उभी दिसते. कामिनी तिला दिसल्यानंतर ते म्हणत असते, कडू आजी इथं काय करतायत आणि कुणाची वाट कुणाची बघतायत? तेव्हा तो माणूस आता आपली गाडी घेऊन आलेला असतो. तो माणूस आल्यानंतर
तिच्याजवळ गाडी उभी करतो आणि जेव्हा तो डोक्याचा हेल्मेट बाजूला करतो तेव्हा कमळी त्या माणसाला ओळखते. ती म्हणते, अरे बाप रे, हा तर तोच माणूस आहे ज्याने माझ्या आईला गोळी मारली होती. हा तोच माणूस आहे. कमळीला तो माणूस आता लक्षात असतो. तो पळून गेलेला असतो, पण कमळीने त्याला बरोबर बघितलेलं असतं. कमळी त्या माणसाला ओळखते आणि म्हणते, हा तोच माणूस आहे ज्याने माझ्या आईला गोळी मारली. याला पकडलं पाहिजे. आणि त्यानंतर कमळी आता विचारात पडते की नाही, नक्की या लोकांचं काय काम सुरू आहे ते मला बघायला हवं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता FIRची कॉपी तो गुंड माणूस कामिनीला देतो आणि त्या बदल्यात कामिनी पैशांचे बंडल त्याच्या हातामध्ये ठेवते. तेव्हा कमळी आता मागून सगळं काही बघत असते. ती म्हणत असते की हा माणूस गुन्हेगार आहे. त्याने माझ्या आईला गोळी मारली आणि त्याच्याशी ह्या कडू आजीचा काय संबंध असेल? माझ्या आईला जी गोळी मारली त्याच्या मागे कामिनी आजीचा तर हात नसेल ना? म्हणजे मला त्रास देण्यासाठी माझ्या कुटुंबाला त्रास दिला नसेल ना ह्या बाईने? ती म्हणते, आत्ताच्या आत्ता काय खरं खोटं ते केलं पाहिजे. कमळी जाते आणि तिच्या हातातून FIRची कॉपी हिसकावून घेते. बघते तर काय, सरोज मोहितेचं नाव असतं. तिची FIR कॉपी असते. तेव्हा कमळी म्हणते की हे सगळं काय आहे कडू आजी? माझ्या आईची FIRची कॉपी तुमच्याकडे काय करते? ती म्हणते, ती मी अशीच मागवली होती. तुझ्या आईबद्दल कळलं ना, म्हणून म्हणाले की बघू दे तरी नक्की काय घडलं होतं ते, म्हणून FIRची कॉपी मागवली, कळलं का? तेव्हा ती म्हणते, आणि हा माणूस कोण होता जो गेला तो? त्या माणसाशी तुमचा काय संबंध? तेव्हा तो माणूस आता गाडी घेऊन तर पळूनच जातो कमळीला बघून. आणि त्यानंतर इथे कमळी जोरदार कामिनीच्या थोबाडी देते आणि म्हणते, खरं खरं बोला, माझ्या आईला गोळी लागली. ती सुपारी देणाऱ्या तुम्ही होतात का? माझा राग तुम्ही माझ्या आईवरती काढलात का? माझ्या आईला गोळी मारणाऱ्या तुम्हीच होतात ना? खरं बोला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, अशा रीतीने कामिनीचं सत्य तिने किती प्रयत्न केले लपवण्याचा, पण शेवटीला प्रेक्षकांनो ते सत्य आता कमळीच्या समोर आलेलं असतं. आणि कमळीने इथे कामिनीच्या थोबाडीत देऊन तिच्या ह्या गुन्ह्यासाठी तिला जाब विचारलेला असतो. तिला प्रश्न विचारलेले असतात की माझ्या आईला गोळी मारण्याचा प्रयत्न तुम्ही का केला, कशासाठी केला? या सगळ्याची उत्तरं कमळीला आता त्या कामिनीकडून हवी असतात.